नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जर आपण FIDIची जर आज ॲक्टिव्हिटी बघितली तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतं आपण ते बघूया. FIने काल काय केलं, 583 करोडची काय केली आहे, सेलिंग केली. ओके. आणि DIने काय केलं, जवळजवळ 3537 करोडची काय केली आहे, बाईंग केली. म्हणजे दोघांचा व्ह्यू जो आहे तो दोघांचा व्ह्यू थोडासा खालीवर आहे. दोघंही सिमिलर व्ह्यू देत नाही. काल बघितलं, परवा बघितलं तर दोघांचा व्ह्यू पॉझिटिव्ह होता. आज जर बघितलं FI कुठंतरी डेलीच्या मार्केटमधून एक्झिट करताना दिसतंय नॉर्मली. ओके. ज्यावेळेस पण असं होतं ना मित्रांनो, त्यावेळेस ध्यानात ठेवा वन साईड कधी मुवमेंट येत नाही. आता हे बघितलं राईट, लगेच लोक लगे व्ह्यू करतील की आम्हाला नाही का लगे पुटला बसायचं, तसं नाही. मार्केट कन्सोलिडेट करते आणि त्यानंतर ॲव्हरेज देतो. पहिला डिके लागतो आणि देन ॲव्हरेजिंग मार्केटमध्ये होते. ओके. पहिला व्ह्यू समजला राईट. त्यानंतर जर बघितलं मंथली व्ह्यूमध्ये काय दिसतंय आपल्याला, मंथली जर बघितलं तर दोघांचा व्ह्यू जो आहे तो अगदी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे. ओके. एकदम स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे. सो यामध्ये मार्केटचा व्ह्यू आहे की मंथली आणि एकदम पॉझिटिव्ह क्लोज करायचा राईट. सो दोघांचा व्ह्यू एकदम पॉझिटिव्ह आहे आणि दोघं पण लॉंग टर्ममध्ये इंडियन मार्केटला वर जाताना बघतायत. मार्केट जर हायर हाय ब्रेक करायचं असेल तर बँक निफ्टीचं सांगितलं आहे तुम्हाला 55,500 आणि निफ्टी फिफ्टीचं सांगितलं तुम्हाला 23,139. ओके. ह्या लेवल आहेत, ह्या फार इम्पॉर्टंट आहे. एकदा तिथं टॅप झालं त्यानंतर मार्केट हायर हाय ब्रेक करायला तयारीच आहे. ओके. आता हे झालं आपलं डेली, मंथली. इयरली जर बघितलं, इयरली काय दिसतंय, इयरली सुद्धा FIचा जो व्ह्यू आहे तो कुठंतरी निगेटिव्ह आहे आणि DIचा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे. पण FI लवकरच हे चेंज करेल मला असं वाटतं, ज्यावेळेस मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग डीप येईल राईट. आता हे झालं आपलं डेलीचं FIDIचं. आता आपण बघूया ग्लोबल मार्केटमध्ये काय घडलं आणि त्याच्यावरून आपला काय व्ह्यू बनतोय आजच्या मार्केटसाठी. आता ग्लोबल मार्केट जर बघितलं तर ग्लोबल मार्केटमध्ये काय दिसतं, गिफ्ट निफ्टी कुठंतरी कन्सोलिडेट करताना दिसते. कन्सोलिडेट इन द सेन्स जागेवरच आहे असं दिसतंय. सो इंडियन मार्केट थोडंसं बुलिश ओपन होताना दिसेल, नॉर्मल म्हणजे गॅप अप होताना दिसेल. अरे डाऊ जोन्स जर बघितलं, डाऊ जोन्स सुद्धा कन्सोलिडेट करत आहे. डाऊ जोन्सला 51,500चा सपोर्ट आहे. तोपर्यंत डाऊ जोन्स अप जाण्याची तयारीत नाही आहे. ओके. मार्केट इथंच खेळ ना, परत एकदा डाऊन साईड मारेल, लिक्विडिटी एरिया स्वीप करण राईट. लिक्विडिटी स्वीप करणं म्हणजे मार्केटचा हा सपोर्ट आहे याला ब्रेक करण थोडा, इथं एसएल हंटिंग होईल. एसएल हंटिंग झाल्यानंतर डाऊन जाईल. डाऊन साईडला खाली एक छोटासा सपोर्ट आहे 51,300चा, तो सपोर्ट घेऊन परत एकदा अप जाण्याची शक्यता डाऊ जोन्समध्ये खूप जास्त आहे. S&P 500 बघितलं तर S&P 500 निगेटिव्ह ट्रेड करत आहे. नॅसडॅक बघितलं तर नॅसडॅक सुद्धा खूप जास्त निगेटिव्ह ट्रेड करत आहे, बिकॉज ॲव्हरेजिंग झालेली नाही आहे मार्केटमध्ये राईट. हे समजलं. यानंतर युरोपियन मार्केट बघितलं. युरोपियन मार्केटमध्ये काय दिसतंय, युरोपियन मार्केट FTSE कन्सोलिडेट करते, कॅक कुठंतरी कन्सोलिडेट करते, डॅक सुद्धा कुठंतरी कन्सोलिडेट करते. एशियन मार्केटमध्ये आले निकाईचं तुम्हाला मी ज्या प्रकारे सांगतो, निकाई अजूनही डाऊन येईन बऱ्यापैकी आणि त्यानंतर अप जाईल, कारण निकाईचा झोन हा खूप मोठा आहे. जवळजवळ 2-2 हजाराच्या C आणि PEच्या मुवमेंट निकाई सध्या देते. स्ट्रेट टाईम बघितलं तर स्ट्रेट टाईम सुद्धा कन्सोलिडेट करते. हँगसेंग पॉझिटिव्ह आहे पण